1 जानेवारीला पाहिलेलं एक मोठं स्वप्न आमचं गुढीपाडव्याला पूर्ण झालं. नमस्कार, मी तेजा. तर कालपासून आपल्या हिंदू नववर्षाला सुरुवात झाली. मी तर माझी सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने केली. मी सोडून घरी कुणालाच पुरणपोळी आवडत नाही, म्हणून मग जाऊन आम्रखंड आणलं आणि आल्या आल्या आमच्या उंदीर मामाने ते टेस्ट केलं. त्यानंतर गुढीची पूजा करून घेतली. इकडे बबडी तिच्या मैत्रिणीला आमची गुढी किती छान आहे ते सांगत होती. संक्रांतीला तिळगुळ देणं विसरल्या, पण काल मात्र कडुलिंबाचा पाला एकमेकींना चारण्यात या सासूना फुल व्यस्त होत्या. पण माझी कॉमेंट्री बघून या दोघी एक झाल्या आणि दोघींच्या वाटणीचा पाला त्यांनी मला चारला. त्यानंतर जेवण करून घेतलं आणि आम्ही गेलो अकॅडमी वरती क्लिनिंग करायला, कारण इथलं थोडं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. ते करून आम्ही गेलो एका महत्वाच्या कामासाठी. म्हणजेच न्यू इयरला आम्ही जे स्वप्न बघितलं होतं ते फायनली या गुढीपाडव्याला पूर्ण होते. आता ते काय आहे ते तुम्हाला लवकरच कळेल, फक्त थोडे पेशन्स ठेवा. त्यानंतर आम्ही गेलो अकॅडमीवर, कारण दरवर्षी गुढीपाडव्याला आपले नवीन वर्षाचे ऍडमिशन्स करून घेतो. तर तीच प्रोसेस कालपासून सुरू झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी पालकांचा प्रतिसादही खूप चांगला होता. बाकी तुम्ही पाडव्याला काय केलं ते नक्की सांगा. आणि हो, ज्यांचं शेड्यूल 1 जानेवारीला ठरवल्याप्रमाणे नाही झालं त्यांच्याकडे ही नवीन सुरुवात करण्यासाठी अजून एक चान्स आहे बरं का.